नमस्कार, वेलकम या स्पेशल इंग्लिश स्पीकिंगच्या प्रोग्राममध्ये आपण सर्वांचं स्वागत। आज आपण शिकणार आहोत का एक दोन चार ओळ्या जर आपल्याला माहित असतील किंवा लाईनी माहिती असतील तर त्याच्यातून आपण जास्तीत जास्त कसं बोलू शकतो किंवा आपण कन्व्हर्सेशन कसं बनवू शकतो किंवा आपण डायलॉग्स कसे बनवू शकतो। आता हे डायलॉग्स वगैरे बनवणे म्हणजे अगदी सोपं आहे, अतिशय सोपं। तर हे बनवायचं कसं? आपण एक राईम घेऊया। तुम्ही ऐकली असेल ती राईम, जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ हा हा हा। ऐकलंय ना हे? हो, हे सर्वांनी ऐकलेलंच आहे। ज्यांच्या घरी लहान लेकरं असतील त्यांनी निश्चितच ऐकलं असेल आणि जे लहानपणी इंग्लिश मीडियमच्या शाळेत गेलेले असणार त्यांनी सुद्धा ते बोलून केलेलं असणार। तर बघा, फक्त एक तुम्ही आता ह्या चार ओळ्या घ्या, जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ हा हा हा। हे आपण बघूया। आता बघा, ह्याच्यामध्ये दोन कॅरेक्टर आहेत। एकाचं नाव जॉनी आणि दुसरा त्याचा पप्पा आहे, म्हणजे पापा। तर ह्या दोन लोकांमध्ये संवाद चालू आहे, पण हे तुम्ही जे ऐकलंय ती राईम आहे। राईम म्हणजे इथे यमक जुळवण्याचं काम झालेलं आहे। जॉनी जॉनी येस पापा, ईटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ हा हा हा। हे सगळं यमक जुळवलेलं आहे। आता या चार ओळीतून आपण डायलॉग्स कसे बनवू शकतो ते आपण बघूया। एकदम सिंपल आहे। पेन आणि नोटबुक तुमच्याजवळ असतीलच। ओके, पहिलं कॅरेक्टर जॉनी, दुसरं कॅरेक्टर पापा। जॉनीचे पापा जॉनीला विचारतात, जॉनी जॉनी, जॉनी म्हणतो हो पप्पा। जॉनीचे पप्पा विचारतात, साखर खात आहेस का? जॉनी म्हणतो नाही पापा। जॉनीचे पप्पा त्याला पुन्हा विचारतात, खोटं बोलत आहेस का? जॉनी म्हणतो नाही पापा। त्यानंतर त्याचे पप्पा त्याला म्हणतात, तुझं तोंड उघड। जॉनी तोंड उघडतो आणि सांगतो हा हा हा। आता ह्याला कसं बोलायचंय पहिले आपण मराठीत ठरवून घेऊया का काय बोलायचंय। आणि मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे का हा जो स्पेशल कार्यक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पीक इंडियाच्या वतीने, ह्या स्पेशल प्रोग्राममध्ये ग्रामरचं कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्सेसचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। ग्रामरचं आणि टेन्सचं टेन्शन शिवाय मी तुम्हाला इंग्लिश बोलतं करणार आहे आणि करणारच। म्हणूनच आमचं घोषवाक्य आहे, पहिल्या दिवसापासून इंग्लिश बोलणारच, आणि त्याची गॅरंटी। आता ठरवायचं आहे का आपल्याला काय बोलायचं आहे? पहिला कॅरेक्टर जॉनी हा एक लहान मुलगा आहे, पण आता आपण एखादी गोष्ट झालेली आहे ती सांगण्याकरता काय म्हणतो? होता। जॉनी एक लहान मुलगा होता, तो साखर खात होता। त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं, तू साखर खात आहेस का? जॉनी म्हणाला, नाही पप्पा, मी साखर नाही खात, म्हणजे मी शुगर नाही खात। जॉनीच्या वडिलांनी त्याला पुन्हा विचारलं, तू खोटं बोलत आहेस का? जॉनी म्हणाला, नाही पप्पा, मी खोटं नाही बोलत। मग जॉनीच्या वडिलांनी त्याला सांगितलं, ओके, तुझं तोंड उघड। एवढ्या वेळात जॉनीने सर्व साखर खाऊन टाकलेली होती आणि त्यांनी हसत तोंड उघडलं आणि म्हणाला हा हा हा। हे आपल्याला अतिशय सोपं आहे। हवं तर लिहून घ्या आणि घरात प्रॅक्टिस करा। देयर वॉज अ बॉय, एक मुलगा होता। देयर वॉज अ बॉय, त्याचं नाव जॉनी होतं। हिज नेम वॉज जॉनी। एक दिवस जॉनी साखर खात होता। वन डे जॉनी वॉज ईटिंग शुगर। त्याच्या वडिलांनी त्याला आवाज दिली। हिज फादर कॉल्ड जॉनी जॉनी। जॉनी म्हणाला, येस पापा। हे तर तुम्हाला कळतच ना, हे मराठीत सांगण्याची गरज नाही आहे, राईट? ओके, फाईन। जॉनी सेड येस पापा। जॉनीच्या वडिलांनी जॉनीला विचारलं, तू साखर खात आहेस का? जॉनी, आर यू ईटिंग शुगर? जॉनी म्हणाला, नाही पापा, मी साखर नाही खात आहे। जॉनी सेड नो पापा, किंवा जॉनी रिप्लाइड नो पापा,
आय एम नॉट इटिंग शुगर. जॉनीच्या वडिलांनी त्याला विचारलं, तू खोटं बोलत आहेस? आर यू टेलिंग लाईज? जॉनी म्हणाला, नाही पापा, नाही पापा, मी खोटं नाही बोलत आहे. जॉनी रिप्लाइड किंवा जॉनी सेड, आय एम नॉट टेलिंग लाईज पापा. जॉनीच्या वडिलांनी त्याला विचारलं, ओके, तुझं तोंड उघड. जॉनीज फादर सेड or Johnny's father ordered, open your mouth. या वेळेपर्यंत जॉनीने सर्व साखर खाऊन टाकली होती. By this time, Johnny ate all the sugar. By this time, Johnny ate all the sugar. आणि जॉनीने हसत हसत तोंड उघडलं आणि म्हणाला, हा हा हा. By this time, Johnny ate up all the sugar and he opened his mouth saying, ha ha ha. आहे ना सोपं? तर पुन्हा ट्राय करूया. येस, आता आपण डायरेक्ट इंग्लिश मध्येच बोलूया. पहिलं तुम्हाला ही राईम माहिती पाहिजे. जॉनी जॉनी, येस पापा. इटिंग शुगर, नो पापा. टेलिंग लाईज, नो पापा. ओपन युअर माउथ, हा हा हा. सिंपल. तुम्ही बोलायला सुरुवात करा. There was a boy, his name was Johnny. One day, Johnny was eating sugar. His father saw him. His father asked him, Johnny, are you eating sugar? Johnny said, no papa, I am not eating sugar. Johnny's father asked him, are you telling lies? Johnny replied, no papa, I am not telling lies. जॉनीच्या वडिलांनी त्याला विचारलं का तू आता तुझं तोंड उघड. जॉनीज फादर आस्क्ड जॉनी टू ओपन हिज माउथ. बाय दिस टाइम जॉनी एट अप ऑल द शुगर and then he opened his mouth saying ha ha ha. How clever Johnny was. Of course he was a naughty too. Thank you very much. आजच्यासाठी आपण इथपर्यंतच शिकणार आहोत आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण भेटू तेव्हा आणखी नवीन नवीन प्रयोगाने आपण हसत खेळत इंग्लिश शिकू. आणि ग्रामरचं टेन्शन घेतल्याशिवाय ग्रामरची गरज नाही इंग्लिश बोलण्यासाठी. स्पीक इंडिया आणि आपला महाराष्ट्र न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेला आहे हा स्पेशल प्रोग्राम. आणि मी शंकर कंडेरा आता घेतो तुमची रजा. पुन्हा भेटूया. थँक्यू. सी यू अगेन.